तर यवतमाळ नगर परिषदेसाठी मतदान पार पडत आहे आणि मंत्री अशोक उईकेंनी सहकुटुंब आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। भाजप उमेदवार प्रियदर्शनी उईकेंनी सुद्धा आपलं मतदानाचं हे कर्तव्य पार पाडले। यावेळी त्यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला। मतदान हा लोकशाहीचा उत्सव आहे। सर्वांना आवाहन करते की आज मतदान करा आणि राईट टू वोट्स जे सर्वांना कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे ते सर्वांनी यूज करावा। नाही ते विरोधी पक्ष आहे आणि एक ऑपोजिट पार्टी असणं गरजेचं आहे इलेक्शनमध्ये। तर त्यांना ऑल द बेस्ट म्हणते आणि पुढल्या काळासाठी आम्ही सोबत काम करू अशी शुभेच्छा देते। विजय माझाच होईल असं मला आत्मविश्वास आहे। यवतमाळ शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी आवाहन करतो की या मतदान लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वांनी सामील व्हावं, सर्वांनी मतदान करावं असं मी आवाहन करतो। यवतमाळ शहराचे मतदार बंधू भगिनींना माहीत आहे की शहराच्या विकासासाठी, शहराची दृष्टी, व्हिजन आणि मिशनसाठी कोणाला निवडून द्यायचं शहरातल्या मतदार बंधू आणि भगिनींना निर्णय घेतलेला आहे। अधिकाधिक मतदान करून लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हावं, जल्लोष करावं असं आवाहन करतो।